Good morning, students. Myself, Ganga Prasad. I'm a geology lecturer. So I have 13 years experience in teaching field, dear students. So in this session, we are going to talk about the digestion and absorption. Okay? So विद्यार्थी बाळांनो, आज आपण काय शिकूया? डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन हा टॉपिक शिकूया बेटा. हे ह्यूमन फिजियोलॉजीचा फर्स्ट चॅप्टर आहे. ओके, डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. राईट, बघा बेटा, आता हा चॅप्टर महत्वाचा चॅप्टर आहे नीट मध्ये. का महत्वाचा चॅप्टर आहे बेटा? क्योंकि या चॅप्टर मधून आपल्याला 2 ते 3 क्वेश्चन पडतात बेटा. हर नीटच्या एक्झाम मध्ये किती क्वेश्चन पडतात बाळांनो? 2 ते 3 क्वेश्चन नीटच्या एक्झाम मध्ये आपल्याला येतात बेटा. दरवर्षी 2 ते 3 क्वेश्चन्स आपल्याला नीटच्या एक्झाम मध्ये येतात. कोणतं चॅप्टर आहे बेटा? त्या चॅप्टरचं नाव आहे बेटा डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. बेटा हे महत्वाचा चॅप्टर आहे आणि सिंपल चॅप्टर आहे. चला आता बघूया आपण डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन काय होतं बेटा. सो द फूड इज ए बेसिक रिक्वायरमेंट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फूड आहे ना बेटा, सर्व प्राणी जीवाला, सर्व प्राण्याला फूड महत्व आहे बेटा. द फूड इज प्रोव्हाइडिंग द एनर्जी. Food is providing the energy and organic materials which is help in the development purpose and growth purpose. So that is a very important. फूड काय बेटा? बेसिक रिक्वायरमेंट आहे. हर एका जीवाचा बेसिक रिक्वायरमेंट काय आहे? फूड आहे बेटा. जेव्हा आपण अन्न खातो त्या अन्नामुळे काय मिळतो? आपल्याला एनर्जी मिळतो. त्या एनर्जी पासून आपण काय करता बाळांनो? आपल्याला एनर्जी पासून मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला हेल्प होतो आणि काय होतो बेटा? आपल्याला एनर्जी मिळतो आणि सेल्सचा डिव्हिजन होतो आणि सेलचा ग्रोथ होतो बेटा. त्यामुळे आपण काय करता? फूडला घेता, अन्नाला घेता बेटा. तर पहिल्यांदा बघूया बेटा की फूड इज अ बेसिक रिक्वायरमेंट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम and that food it is a consisting of 3 components बेटा. 3 मेजर कंपोनेंट्स आपण बघता बेटा. फूड मध्ये, अन्नामध्ये काय राहतात बेटा? 3 कंपोनेंट्स जास्त प्रमाणामध्ये मिळतो आपल्याला. दॅट इज सेड टू बी द मॅक्रो न्यूट्रिएंट्स. कशाला म्हणता आपण मॅक्रो न्यूट्रिएंट्स बाळांनो? मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि नंतर काय राहतो बेटा? मायक्रो न्यूट्रिएंट्स. कशाला म्हणता आपण मायक्रो न्यूट्रिएंट्स अँड मॅक्रो न्यूट्रिएंट्स. सो मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे काय बेटा? कार्बोहायड्रेट. कशाला म्हणता आपण? कार्बोहायड्रेटला काय म्हणता बेटा? मॅक्रो न्यूट्रिएंट म्हणता, कार्बोहायड्रेट्स. आणि त्यानंतर येतो बेटा तुमचं प्रोटीन्स. काय येतं बेटा? प्रोटीन्स. आणि त्यानंतर आपण काय बघूया बेटा? लिपिड्स. हो, हा 3 सबस्टॅन्सेस आपण काय म्हणता बेटा? मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणता. कार्बोहायड्रेट म्हणजे काय बेटा? कार्बोहायड्रेट्स एक्झाम काय आहे बेटा? तुमचं रसगुल्ला अँड लाडू. ओके, लाडू आणि रसगुल्ला, चपाती आणि भाकर आणि पुरी आणि काय म्हणता बेटा आपण? कार्बोहायड्रेट म्हणता. याच्यामध्ये काय असतात बेटा? कार्बोहायड्रेट पोषक तत्व असतात बेटा. ओके, सो कार्बोहायड्रेट्स एक्झाम्पल काय बेटा? आपला लाडू काय बेटा? लाडू. ओके, राईट. त्याच्यामध्ये काय भेटतो बेटा? कार्बोहायड्रेट असतो. पुरीमध्ये काय भेटतो बेटा? कार्बोहायड्रेट असतो. इडलीमध्ये काय राहतो? कार्बोहायड्रेट राहतो. डोसामध्ये काय राहतो? कार्बोहायड्रेट राहतो. हा, अन्नामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणामध्ये पाहिजे बेटा. आणि नंतर राहतो बेटा प्रोटीन्स. प्रोटीन्सला आपण काय म्हणता बेटा? बॉडी बिल्डर्स म्हणता बेटा. राईट. या प्रोटीनचं काम काय असतो बाळांनो? हे प्रोटीन फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, फार महत्वाचं आहे प्रोटीन. या प्रोटीन मधून आपल्याला काय मिळतो बेटा? एनर्जी मिळतो. काय मिळतो बेटा? एनर्जी मिळतो बेटा. आणि हे प्रोटीन कुठून भेटतात बेटा आपल्याला? जे आपण खाता बघा, मांसाहार, जे एग खाता आपण, अंडू खाता आणि मांस मच्छी खाता, त्याच्यामध्ये काय मिळणार आपल्याला? प्रोटीन मिळणार. प्रोटीन कशामध्ये असतो? मांसामध्ये असतो.
मछलीमध्ये असतो बेटा, मासामध्ये असतो, झिंगीमध्ये असतो. झिंगामध्ये काय असतो बेटा? प्रोटीन असतो. हा लिपिड आपल्याला कशामध्ये मिळतो बेटा? लिपिड मिळतो आपल्याला कशामध्ये? घी में मिलता है बेटा। घी के अंदर, तेल के अंदर, घी के अंदर क्या मिलता है हमको? लिपिड्स मिलते हैं बेटा। इससे क्या मिलती है हमको? एनर्जी मिलती है। काय मिळतो बेटा? शक्ती मिळतो आपल्याला, याच्यातून कॅलरीज मिळतो. जे शक्ती आपल्याला काय करतो बेटा? बोलण्यासाठी, चालण्यासाठी, ऐकण्यासाठी, आपल्या मेटाबॉलिक प्रोसेससाठी, रिप्रोडक्शनसाठी बी काय पाहिजे बेटा? एनर्जी पाहिजे. आता एनर्जी आपण कुठून घेतो बेटा? अन्नापासून मिळतो. कशापासून मिळतो रे बाळांनो? अन्नापासून आपल्याला हा शक्ती मिळतो बेटा. आणि त्याला काय म्हणतात आपण? मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणतात. मीन्स इट रिक्वायर्स ह्यूज अमाउंट and which nutrients requires a little amount, that is called as a micronutrient. Micronutrient म्हणजे काय बेटा? ज्याला शरीराला ज्याचं महत्व थोडं कमी असतो बेटा. कसा असतो? थोडं कमी असतो. कंपेअरिंग टू द मॅक्रोन्यूट्रिएंट, मायक्रोन्यूट्रिएंटची कमी रिक्वायरमेंट असतो शरीराला. हा मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये काय काय असतात बेटा? तुमचे मिनरल्स असतात आणि काय राहतो बेटा? व्हिटॅमिन राहतो. काय राहतो बाळांनो? व्हिटॅमिन्स. काय म्हणता बेटा? व्हिटॅमिन्स म्हणता आपण. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स कुठं असतात बेटा? मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये आपण याला इन्क्लूड करतो. हा बघा, हे वॉटर जे पाणी पिता आपण बेटा, ते पाणी कशामध्ये इन्क्लूड केलं गेलं बेटा? मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये. बघा आता बघा, मॅक्रोन्यूट्रिएंट मध्ये काय असतात बेटा? कार्बोहायड्रेट असतात, प्रोटीन असतात, लिपिड असतो. आणि मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये काय असतात बेटा? मिनरल्स असतात आणि व्हिटॅमिन्स असतात आणि वॉटर असतो बेटा. ओके, सो वॉटरनं आपल्याला काय होतं बेटा? पाणी का पिता आपण? पाण्यानं काय मिळतं बेटा आपल्याला? एनर्जी मिळतं का? एनर्जी मिळणार नाही. लक्षात ठेवा, पाण्यापासून आपल्याला एनर्जी मिळणार नाही. आता पाण्यामधून आपल्याला काय होतं बेटा? मेटाबॉलिक प्रोसेस मध्ये याचं महत्व राहतो बेटा. या पाण्यापासून काय राहतं बेटा? महत्व राहतं. कसं महत्व राहतं याच्यातून? आपल्याला मेटाबॉलिक प्रोसेस होण्यासाठी काय पाहिजे? आपल्याला पाणी पाहिजे. एन्झाईमच्या तयार होण्यासाठी काय पाहिजे? पाणी पाहिजे. हार्मोन्सच्या तयारीसाठी काय पाहिजे बाळांनो? आपल्याला पाणी पाहिजे बेटा. तो मेटाबॉलिक प्रोसेस होण्यासाठी आपल्याला पाणी पाहिजे. इट प्रिव्हेंट्स द डिहायड्रेशन. इट प्रिव्हेंट्स द डिहायड्रेशन. हे बघा, मॅक्रोन्यूट्रिएंट्स हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. चला आता बघूया बेटा की डायजेशन म्हणजे काय आहे. सो आता आपण पहिले डेफिनेशन बघूया की डायजेशन म्हणजे काय आहे बाळांनो. डायजेशनचा हा सोपा तुम्हाला मी सांगितलेला डेफिनेशन. डायजेशन म्हणजे काय बेटा? द प्रोसेस ऑफ काय बेटा? द प्रोसेस ऑफ कन्वर्शन ऑफ काय लिहायला बेटा? प्रोसेस ऑफ कन्वर्शन ऑफ. प्रोसेस ऑफ कन्वर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड सबस्टॅन्सेस. काय बेटा? कॉम्प्लेक्स फूड सबस्टॅन्स इनटू सिंपल फॉर्म्स. काय म्हणतात? सिंपल फॉर्म्स. आपण हा याच प्रोसेसला काय म्हणता बेटा? नो, याला डायजेशन म्हणतात. डायजेशन मध्ये काय व्हायला बेटा? द प्रोसेस ऑफ कन्वर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड सबस्टॅन्सेस इनटू द सिंपल absorbable form. Simple absorbable form. याला काय म्हणता बेटा? आपण डायजेशन म्हणता. सो या डायजेशन मध्ये काय असतो बेटा? कॉम्प्लेक्स फूड असतो. याला काय म्हणता आपण? कॉम्प्लेक्स फूड म्हणता. हे कॉम्प्लेक्स फूड आहे बेटा. कॉम्प्लेक्स फूड. या कॉम्प्लेक्स फूडला काय होतं बेटा? कॉम्प्लेक्स फूड सिंपल फॉर्म मध्ये काय होतो? कन्वर्शन होतो. काय होतो? कन्वर्शन होतो. याला म्हणता आपण सिंपल ऍब्सॉर्बेबल फॉर्म. याला काय म्हणता बेटा? सिंपल ऍब्सॉर्बेबल फॉर्म. सिंपल ऍब्सॉर्बेबल फॉर्म. राइट, हेच आहे बेटा डायजेशन. हा कसं होतो डायजेशन, ऑब्झॉर्प्शन आणि हे प्रोसेस कसं होईल बेटा? कुठं होईल? तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये हे सर्व काय प्रोसेस होईल बेटा. ओके, काय व्हायला बेटा? इथं बघा, लक्षात ठेवा, कॉम्प्लेक्स फूड सबस्टॅन्स. जटिल जे फूड राहतो बेटा, कॉम्प्लेक्स जे फूड राहतो, कसं व्हायला बेटा? सिंपल ऍब्सॉर्बेबल फॉर्म मध्ये कन्वर्शन व्हायला. हा कन्वर्शन होण्यासाठी काय पाहिजे? एन्झाईम पाहिजे. काय पाहिजे बेटा? एन्झाईम पाहिजे. आणि त्यांच्यासाठी काय पाहिजे बेटा? वॉटर भी पाहिजे बेटा. द कॉम्प्लेक्स फूड कन्वर्टेड इनटू सिंपल absorbable form. त्याला काय म्हणता आपण? डायजेशन म्हणता. हे बघा बेटा, हे
कॉम्प्लेक्स फूड आहे याचे छोटे छोटे पार्टिकल्स व्हायला येतात, त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतात, डायजेशन म्हणतात. समजले ना? समजले का बापू? समजले ना? मराठीमध्ये समजले का इंग्लिश मध्ये सांगू? समजले ना? राईट. आता बघूया आपण बेटा या डायजेशन मध्ये कसं होतं, काय स्टेप्स राहतात त्या डायजेशन मध्ये. बघा बेटा आता याच्यामध्ये बघा दोन प्रोसेस राहतात बेटा. एक राहतो तुमचं मेकॅनिकल प्रोसेस. काय राहतो बेटा? मेकॅनिकल प्रोसेस. आणि दुसरं काय राहतो बेटा? बायोकेमिकल प्रोसेस. काय होतो बायोकेमिकल प्रोसेस मध्ये? काय होतो बेटा? मेकॅनिकल प्रोसेस मध्ये हा डायजेशन जे आहे बेटा दोन स्टेप्स मध्ये कंप्लीट होतो. दोन स्टेप्स मध्ये कसं कंप्लीट होतं बेटा? हे डायजेशन मध्ये काय राहतो बेटा? मेकॅनिकल प्रोसेस राहतो आणि बायोकेमिकल प्रोसेस राहतो. आता हे बायोकेमिकल प्रोसेस म्हणजे काय? आता हे मेकॅनिकल प्रोसेस म्हणजे काय बेटा? लक्षात ठेवा. मेकॅनिकल प्रोसेस मध्ये काय होतं बेटा? मास्टिकेशन होतं बेटा. काय होतं बेटा? मास्टिकेशन. काय होतं बेटा? मास्टिकेशन. काय म्हणता आपण याला? मास्टिकेशन म्हणता. आणि नंतर बेटा चर्निंग मुवमेंट. काय म्हणता बेटा? चर्निंग मुवमेंट. Okay, churning movements and mastication, so that is belonging to the mechanical actions or the mechanical process. तर mastication म्हणजे काय बेटा? आपण जेव्हा अन्न खातो बेटा, अन्न कुठे जातो? आपल्या मुखामध्ये जातो. मुखामध्ये घेता मुखगृहामध्ये गेल्यानंतर म्हणजे ओरल कॅव्हिटी मध्ये गेल्यानंतर तुमचे 32 दातांना आपण काय करता बेटा? फूडला काय करता आपण? बारीक 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 तुकडे करता. त्यालाच काय म्हणता आपण? मास्टिकेशन म्हणता. मोठे तुकड्यांना काय करतात? छोटे छोटे तुकडे होतात बेटा. कसं होतात? तुमचे दात काय करतात? मॅस्टिकेशन करतात बेटा. एक कोणती प्रोसेस आहे बेटा? भौतिक प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे बेटा? भौतिक प्रोसेस आहे. समजले का नाही? राईट. मेकॅनिकल ऍक्शन म्हणजे काय राहतं बेटा? मॅस्टिकेशन होतो आणि चर्निंग मुवमेंट होतो. मास्टिकेशन कुठं होतो? तुमच्या ओरल कॅव्हिटी मध्ये होतो. आणि चर्निंग मुवमेंट कुठं होतो बाळांनो? हा चर्निंग मुवमेंट तुमच्या स्टमक मध्ये होतो बेटा. कुठं होतं बेटा? स्टमक मध्ये चर्निंग मुवमेंट होतात बेटा. राईट. सो हे बघा मॅस्टिकेशन आणि चर्निंग मुवमेंट त्याला मेकॅनिकल ऍक्शन म्हणतात बेटा. अँड बायोकेमिकल ऍक्शन म्हणजे काय बेटा? याच्यामध्ये एन्झाइमचा रोल राहतो बेटा. एन्झाइमचं महत्व राहतो. कशाचं महत्व राहतो? एन्झाइमचं महत्व राहतो बेटा. एन्झाइमच्या समक्षामध्ये अन्न काय होतं बेटा? मोठे मोठे अन्नाचे जे मॉलिक्युल्स आहेत छोटे छोटे मॉलिक्युल्स मध्ये कन्वर्ट होतो. त्याच कन्व्हर्शनला आपण काय म्हणता बेटा? बायोकेमिकल प्रोसेस म्हणता. काय म्हणता रे बाळांनो? बायोकेमिकल प्रोसेस म्हणता. एक क्वेश्चन पडला होता बेटा 2022 च्या नीट एक्झाम मध्ये बेटा. 2022 च्या नीट एक्झाम मध्ये एक प्रश्न पडला होता बेटा. काय होता प्रश्न? स्टार्च डायजेशनवर प्रश्न पडला होता बेटा. स्टार्च म्हणजे काय बेटा? स्टार्च एक कार्बोहायड्रेट आहे आणि फायनली कसं होतं बेटा? ग्लुकोज मध्ये कन्व्हर्शन होतो. हा ग्लुकोज मध्ये कन्व्हर्शन होण्यासाठी याला काय पाहिजे बेटा? अमायलेज एन्झाइम चाहिए. या अमायलेजला आपण काय म्हणता बेटा? टायालिन सुद्धा म्हणता बेटा. अमायलेजला काय म्हणता बाळांनो? टायालिन बी म्हणता. तो स्टार्च काय व्हायला बेटा? ग्लुकोज मध्ये कन्व्हर्शन व्हायला. कन्व्हर्शन साठी काय पाहिजे आपल्याला? अमायलेज एन्झाइम पाहिजे बेटा. अमायलेज एन्झाइम काय करतो? हे स्टार्च वर ऍक्ट करतो आणि याच्याहून काय मिळतं बेटा आपल्याला? डेक्स्ट्रोज मिळतो बेटा. डेक्स्ट्रोज मिळतो बेटा. डेक्स्ट्रोज म्हणजे काय बेटा? एक डायशाकाराइड आहे बेटा. माल्टोज हा प्रकार याच्यामध्ये रूपांतर होतो. म्हणजे स्टार्च कशामध्ये रूपांतर होतो बेटा? माल्टोज मध्ये रूपांतर होतो. माल्टोजच्या नंतर काय होतो बेटा? ग्लुकोज. अँड ग्लुकोज हा 2 मॉलिक्युल्स निघतात बेटा. ओके. हेच क्वेश्चन 2022 मध्ये पडला होता बेटा. डायजेशन कुठून स्टार्ट होतं? आपल्या ओरल कॅव्हिटी मधून स्टार्ट होतं. कोणाचा डायजेशन ओरल कॅव्हिटी मधून स्टार्ट होतं? स्टार्च डायजेशन ओरल कॅव्हिटी मधून स्टार्ट होतं बाळांनो. तो एक महत्वाचा क्वेश्चन होता बेटा. महत्वाचा क्वेश्चन होता. फक्त तुमच्या ओरल कॅव्हिटी मध्ये काय बनल्या जातो बेटा? स्टार्च होऊन फक्त माल्टोज बनल्या जातो. आणि माल्टोज बनल्यानंतर बघा आपण जेव्हा गिळता बेटा अन्नाला चावून जेव्हा गिळता आपण त्या गिळता वेळेस आपल्याला काय लागतो बेटा? स्वीट लागतो. का लागतो रे बाळांनो स्वीट? त्याचं मीनिंग आहे बेटा तुम्ही खाल्ले स्टार्च मग काय व्हायला तर माल्टोज बनला गेलं. त्यामुळे तुम्हाला कसं लागेल? गोड लागेल बेटा. कसं लागेल?
गोड लागेल, कसं लागेल बेटा, स्वीट लागेल, हा इम्पॉर्टंट आहे बेटा, राईट. सो असं बनायला गेले. आणि नंतर हे ग्लुकोज कुठं होतं बेटा, माल्टोज काय होतं फायनली ग्लुकोज मध्ये कन्व्हर्शन होतो. ते कुठं होतं बेटा, तुमच्या लहान आतड्यामध्ये कन्व्हर्शन होतं बेटा. दॅट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डियर स्टुडंट्स. So after that we are going to talk about the next process बेटा. डायजेशन मला समजलं का नाही, डायजेशन समजलं आपल्याला. डायजेशन म्हणजे काय आहे आपल्याला समजलं. आता आपण काय बघूया बेटा, आता काय बघूया आपण, डायजेस्टिव्ह सिस्टम कसं असतो असं बघूया बेटा. डायजेस्टिव्ह सिस्टम कसं असेल आपण त्याच्यावर लक्ष देऊया. असं सिस्टम आता मला समजलं की मायक्रोन्यूट्रिएंट काय समजलं, मायक्रोन्यूट्रिएंट काय समजलं तुम्हाला. आता हे कार्बोहायड्रेट फायनली काय होणार आणि प्रोटीन फायनली काय होणार, लिपिड फायनली काय होणार बेटा. आपण हे फिजियोलॉजी ऑफ डायजेशन मध्ये आपण शिकूया बेटा. त्या प्रोसेस मध्ये शिकूया. कार्बोहायड्रेट पासून काय निघतो बेटा, ग्लुकोज निघतो. काय निघतो बेटा, ग्लुकोज कन्वर्ट होतो बेटा. कार्बोहायड्रेट फायनली काय निघतो बेटा, ग्लुकोज निघतो. आणि प्रोटीन्स फायनली कशामध्ये कन्वर्ट होतात बेटा, अमायनो ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात. आणि लिपिड पासून काय निघतो बेटा, फॅटी ऍसिड निघतो. आणि काय निघतो बेटा, ग्लिसरॉल निघतो. ओके, याच्यासाठी आपल्याला एक एन्झाईम पाहिजे, लायपेज. काय पाहिजे बेटा, लायपेज. प्रोटीन्सच्या डायजेशनासाठी प्रोटिओलायटिक एन्झाईम पाहिजे. कार्बोहायड्रेटच्या साठी काय पाहिजे बेटा, अमायलेज पाहिजे. काय पाहिजे बेटा, अमायलेज पाहिजे. याला आपण टायलिन बी म्हणता बेटा. असा हे डायजेशनचा प्रकार आहे. सो असं फायनली कन्वर्ट होता. आता आपण इंट्रोडक्शन मध्येच आहोत बेटा. आता आपण शिकूया ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम. काय शिकूया बेटा, ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम. आणि एक लक्षात ठेवा बेटा, डायजेशनला आपण काय म्हणता बेटा, आपण हायड्रोलायसिस बी म्हणता बेटा. काय म्हणता बेटा, हायड्रोलायसिस. डायजेशन इज आल्सो नोन ॲज ए हायड्रोलायसिस. नोट करा बेटा, हायड्रोलायसिस. कशाला हायड्रोलायसिस म्हणता आपण, डायजेशनला काय म्हणता, हायड्रोलायसिस म्हणता बेटा. काय म्हणता, हायड्रोलायसिस म्हणता. म्हणजे डायजेशन होण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, पाणी पाहिजे बेटा. काय पाहिजे, पाणी पाहिजे. पाण्याचे मॉलिक्यूल पाहिजे. अन्नाला काय करतं बेटा, पाणी भिजवतं आणि त्या अन्नापासून काय होतं बेटा, स्मॉल मॉलिक्युल्स काय होतात बेटा, सेपरेट होऊन जातात बेटा. त्याला काय म्हणता आपण, हायड्रोलायसिस म्हणता. लक्षात ठेवा बाळांनो. आता आपण बघूया ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम. काय बघूया बेटा, ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम. चला आता ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम बघूया बेटा. काय असेल, ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम. ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम. चला ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टमला जेव्हा बघायला आपण बेटा, या ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये काय असतं, असं कसं बनल्या जातो हे ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम, कसं बनतं हे ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम. हे ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम दोन कंपोनेंट म्हणतो बेटा. ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम इट इज अ कन्सिस्ट ऑफ टू कंपोनेंट्स. द फर्स्ट वन इज ए एलिमेंटरी कॅनाल. काय म्हणता बेटा, एलिमेंटरी कॅनाल म्हणता. काय म्हणता, एलिमेंटरी कॅनाल म्हणता. आणि नंतर काय बेटा, डायजेस्टिव्ह ग्लँड आहेत. काय आहेत बेटा, डायजेस्टिव्ह ग्लँड आहेत. हो, हे डायजेस्टिव्ह ग्लँड आणि एलिमेंटरी कॅनाल is combined together, it is said to be the digestive system. आता हे बघूया बेटा, एलिमेंटरी कॅनाल म्हणजे काय. एलिमेंटरी कॅनाल मध्ये काय काय राहतात बेटा, कोणते कोणते ऑर्गन एलिमेंटरी कॅनाल मध्ये राहतात. एलिमेंटरी कॅनाल इट इज अ स्टार्ट विथ द माउथ. It is a start with mouth and ends with the anus. It is a start with the mouth and ends with the anus. And behind the mouth, the next part is there, that is called as a oral cavity. काय म्हणता बेटा आपण, oral cavity. And oral cavity च्या नंतर काय असतो बेटा, pharynx असतो. त्यानंतर काय असतो बेटा, esophagus असतो. esophagus च्या नंतर काय असतो बेटा, stomach असतो. काय असतो बेटा, stomach असतो. stomach च्या नंतर काय असतो बेटा, small intestine असतो. त्यानंतर काय असतो बेटा, large intestine असतो. बघा रे बाळांनो, एलिमेंटरी कॅनाल कुठून स्टार्ट व्हायला, तुमच्या माउथ पासून स्टार्ट व्हायला आणि एनस पासून कंप्लीट व्हायला बेटा. आता या माउथला काय म्हणता बेटा आपण, या मराठीमध्ये काय म्हणता, मुख म्हणता. ओरल कॅव्हिटीला काय म्हणता बेटा आपण, मुखगृह म्हणता बेटा. काय म्हणता याला, मुखगृह म्हणता. काय म्हणता, मुखगृह म्हणता. फॅर्निक्सला काय म्हणता आपण,
घसा म्हणता याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये काय म्हणता, ग्रसनी म्हणता. काय म्हणता, ग्रसनी म्हणता. इसोफॅगस, याला इसोफॅगसला काय म्हणता बेटा, अन्न नालिका म्हणता. काय म्हणता, अन्न नालिका म्हणता. अन्न नालिका म्हणता. काय म्हणता बेटा, अन्न नालिका म्हणता. स्टमक, याला काय म्हणता आपण मराठीमध्ये, जठर म्हणता. काय म्हणता, जठर म्हणता. स्मॉल इंटेस्टाइन म्हणजे काय आहे बेटा, लहान आतडे. काय म्हणता याला आपण, लहान आतडे म्हणता. राईट, लहान आतडे म्हणता. लार्ज इंटेस्टाइनला याला काय म्हणता बेटा, मोठे